केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत जल्लोष सभा पार पडली। विजयाच्या घोषणा आणि मोठ्या गर्दीमुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर आंदोलनातील प्रमुख चेहरा अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। सूर गाण्यानंतर मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील आणखी 4 तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। सलग धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 56% पोहोचला आहे। जून अखेरीस 324.54 टीएमसी असलेला साठा आता 803 टीएमसीवर गेला आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत। रेल्वेने विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेख मोहसिन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले असून कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुणे महापालिकेने डेंग्यूच्या एलिसा चाचण्यांसाठी 600 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारण्यास मनाई केली आहे। रॅपिड टेस्ट किटचा वापर न करण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत। आषाढी एकादशी निमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात विठ्ठल नामाची शाळा भरवून पालखी, भजन आणि अभंगांचे आयोजन करण्यात आले। बंदीवानांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही भक्तिभावाने सहभाग घेतला। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यातील 12 मिसिंग लिंक रस्ते प्रकल्पांना गती देण्यात आली आहे। महापालिकेने प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे। हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।